हे आपल्या समोर ह्या मशीन्स आहेत का यांच्यामध्ये कच्चा माल आहे ठेवलेला आहे आणि ते मशीन आहेत आणि हे मशीन तुम्ही आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या पद्धतीने आपल्याला पत्राळ कच्च्या मालापासून पत्राळ कशी बनते। हा आपला पत्राळीचा पेपर कशा पद्धतीचा तयार होतो याच्यासाठी लागणारा जो साहित्य हा जो आपल्याला कच्चा माल आलेला आहे आणि कच्चा माल हा समोर आपण कशा हा कच्च्या मालाचा रोल आहे। रोल हा आपण ह्या मशीनवर लावलेला आहे। हा अशा पद्धतीचा रोल लावल्यानंतर हे इथून कच्चा माल जातो आणि हा एक फिल्म आहे। फिल्म मध्ये हे दोन्ही जो वस्तू आहेत याच्यामध्ये कोण तयार केलेला आहे आणि दोन्ही सपोर्टिंग याच्यामध्ये एकावर एक तयार होऊन इकडे पेपर जो आहे हा तयार होत जातो। इकडे एक रोल बनतो आपल्याला। कच्च्या मटेरियलचे जे 3 मोठे रोल असतात ते आपण ह्या लॅमिनेशन मशीनवर लावल्यानंतर ते आपण ह्या अशा जे छोटे छोटे बंडल बनवून आपण त्या कठार मशीनवर 9 रोल बनवून तयार करत असतो। आपण जे लॅमिनेशन केलेले जे रोल आहे आपण इथं सेट केलेला आहे ह्या मशीनवरती। ते ह्या मशीनवर आपण जो रोल लावून इथं कटाई केलेला आहे। हा 14 बाय 14 इंचीचा जो म्हणजे मशीनला लागणारा जो पेपर आहे इथं आपल्याला तयार झाला आणि हा जो बंच आहे आपण हा 1000 म्हणजे पेपरचा एक बंच तयार करत असतो इथून। कच्च्या मालाचा एक पक्का तयार झालेला हा पेपर आहे आणि हा पेपर आपण अशा पद्धतीचं तयार करून याचा बंच बनवत असतो आणि हा बंच आपण जे पत्राळीचं मशीन आहे तिथं नेऊन घेऊन जातो। अशा पद्धतीने आम्ही उदरनिर्वाह करून कुटुंबाच्या माध्यमातून असं जो कार्य करत आहोत आणि फ्युचरमध्ये आम्हाला आमचं स्वप्न आहे की आम्ही ह्या माध्यमातून कुटुंबाचं आणि मुलांचं शिक्षण सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीने चांगल्या स्थळावर पोहोचण्याची अशी आमची इच्छा आहे। अशा पद्धतीचं आणि आम्ही धन्यवाद मानतो उमेशचं की आम्हाला हा जो मार्गदर्शन केलं आणि हा उद्योग आमच्यापर्यंत पोहोचवून आम्ही हा उद्योग तयार केला।